इथे लॉट साईज जी आहे ना तुमची तिथे 0.01 करा. 0.01 तिथून नका करू ना सर, ते मध्ये टॅप करा ना, प्राइस आहे ना, प्राइस तिथे टॅप करा. हा बघा, ओके 0.01 0.01 कमीत कमी सर 6 महिने यूज करा. क्लास तुमचा समजा तुम्ही जर आहे ना आपला लॉंग टर्मचा जर क्लास घेतला ना तर मी तुम्हाला तिथे मग कसं 6 महिन्यानंतर तुमची लॉट साईज कशी चेंज होणार, ओके करा, याबद्दल गायडन्स करा. कारण आपल्याला जर लॉंग टाइम लाईफ मध्ये शेअर मार्केटला पकडून राहायचं आहे तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्याचे जे रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे, अनालिसिस आहे, हे आपले व्यवस्थित असले पाहिजे. चला तर आता काय आहे, आपण बाय सेल करता येतोय, तुम्हाला काही अडचण आहे त्याच्यामध्ये? मेसेज करून सांगू शकता जर तुम्हाला बोलायला एन्व्हायरमेंट नसेल तर, बोलू शकत नसेल तर मेसेज करा, मला मेसेज विजिबल होतोय. बर, बाय करता येतोय सर? काही अडचण बाय साठी? आपण काय करूया, जीपीपी यूएसडी जेपीवाय चा चार्ट ओपन करा. यूएसडी जेपीवाय हा जो तुमचा जो याचा गुगल मीटचा चार्ट आहे तो खाली घेऊया सर थोडासा, नाहीतर हा या ओके, नाही खाली गेला तर तो येऊन जाईल. ओके बरं, आता इथे सेलची पोझिशन सांगते मी तुम्हाला, सेल कसा प्लेस करायचा. सेलवर क्लिक करा. ओके, आता जो सेल प्लेस केलाय त्याच्यावरती जिथे डॉट डॉट लाईन दिसते तुम्हाला त्यावर टॅप करा. ओके, एसएल लावा, एसएल खाली घ्या. रेड कॅन्डलचा जो हाय आहे, ओके यस बरोबर, बस, आणि टीपी लावा. टीपी खाली जो लो दिसतोय ना त्याच्या थोडा वरती घ्या अजून. ओके बस, थोडा वरती घ्या अजून. 0.25 ला लावा. खाली खाली 0.25 155 0.25 खाली, अजून खाली, अजून खाली घ्या. ओके बस, स्टॉप स्टॉप स्टॉप, मॉडिफाय. बाकीच्यांना काही अडचण? गौरव आणि निरंजन, तुम्ही दोघं पण फ्रेशरच आहात ना, काही याआधी ट्रेडिंग केलेली आहे? एकदम फ्रेशर, काही अडचण? मग बाय सेल एसएलटीपी लावायला ओके ठीक आहे. तर आज काय करा, अशा पद्धतीने ट्रेडिंग करा. आता आपण काय करूया, आज थोडस टेक्निकल बघूया, उद्या सायकोलॉजी घेऊया. ठीक आहे चालतंय, करा तुमचं